नॉलेज बेस्ड जेवढे बिझनेसेस आहेत ना किंवा एक्सपिरियन्स बेस्ड जेवढे बिझनेसेस आहेत त्यांना फ्रीमियम करू शकतो. एखादा कॅफे जर असेल, मी एका ठिकाणी गेलो होतो, त्यांनी कॅफेमध्ये एक फ्री लायब्ररी क्रिएट केली होती. सो यू कम अँड यूज द लायब्ररी फ्री, सो दॅट्स अ फ्रीमियम प्रोडक्ट. पण क्रिएटिंग अ वॉक इन, एका कस्टमरला आपल्या प्रिमाइसमध्ये चालत आणणं सगळ्यात अवघड गोष्ट आहे. त्याला फुटफॉल म्हणतो आपण. फुटफॉल तो प्रीमियम चांगला करू शकतो. मला वाटतं कुठल्याही बिझनेसला फ्री काय असू शकतं, तर त्या बिझनेसचं नॉलेज फ्री देऊ शकतो. म्हणजे आपण जसं हा पॉडकास्ट करतोय, तिकडे एखादा उद्योजक आला आणि त्यांनी आपलं नॉलेज फ्री दिलं लोकांना, तर तो एक प्रीमियम प्रोडक्ट होऊ शकतो. म्हणजे एक इंटिरियर डिझायनर आला आणि त्यांनी सांगितलं की इंटिरियर डिझायनिंग करताना काय काळजी घ्यावी, तर दॅट इज अ फ्री सर्व्हिस टू द कस्टमर्स. आणि जर तो ॲडवाईस आवडला तर यू कॅन कम अँड कन्सल्ट अस. करेक्ट. तर असे वेगवेगळे मॉडेल्स आहेत, पण प्रत्येक बिझनेसमध्ये एक फ्रीमियम मॉडेल बनवू शकतो असं मला वाटतं. राईट. सो एनी एक्झाम्पल लाईक दॅट की युनिक बिझनेस असा असेल आणि त्याला फ्रीमियम मॉडेल बनवलं? नाही, 100% असे भरपूर बिझनेसेस आहेत. आता एज्युकेशन तुम्ही म्हणालात, तर एज्युकेशनमध्ये असा मॉडेल आहे की तुम्ही शिका, टोटल पाहिजे तेवढं शिका, फ्री ऑफ कॉस्ट. जर तुम्हाला त्याची परीक्षा द्यायची असेल ना, तर त्याची कॉस्ट लागेल. करेक्ट. म्हणजे तुमचा कोर्स तुम्ही करून घ्या बिंदास, पण तुम्हाला जर तुमचं स्वतःचं व्हॅलिडेशन हवं असेल, त्यांचं सर्टिफिकेट हवं असेल परीक्षा देऊन, तर मग त्याचे तुम्हाला पैसे लागतील. पण दॅट इज कॉमन सेन्स. आणि म्हणजे पण लोक घेतात, हो. कारण तुमचे विद्यार्थी वाढतात. आणि एखादा विद्यार्थी आज एक्झाम नाही देणार, पण नंतर त्याला असं वाटतं की टेस्ट करून घेतो ना की मी किती चांगलं शिकलो या विषयावर, आणि मग ते फीस पे करतात आणि त्याच्यानंतर ते फीस पेड करतात. तुम्ही पॉडकास्ट बद्दल म्हणालात, तर एक असा वेळ होता जेव्हा मला आणि तुम्हाला देखील वेळ होता. तेव्हा तुम्ही पुस्तकं वाचायचे. मग तुमचा वेळ, तुम्ही बिझी होत गेलात. मग तुम्ही अशा लोकांना भेटायला लागलात जे भरपूर पुस्तकं वाचतात. म्हणजे जसे विनीत बनसोडे यांनी भरपूर पुस्तकं वाचलेत. तर ह्यांनी वाचलेलं पुस्तक त्यांच्याबरोबर जर 1 तास मी घालवला, तर त्या 1 तासामध्ये त्यांच्या पुस्तकाचं नॉलेज माझ्याकडे ट्रान्सफर व्हायचं फ्रीमध्ये. आता भेटायची पण वेळ नसते त्यांना. मी तर भेटायला तयार असतो, पण त्यांना वेळ नसतो. मग कसं शिकायचं? तर त्यांचे पॉडकास्ट बघायचे. तर अनेक लोकांना आज पॉडकास्टची सवय झाली आहे. माझं लर्निंग कर्व जे आहे ना, माझा दिवस सुरू होतो कोणाच्या तरी पॉडकास्टला बघून, आणि माझा दिवस एंड होतो पॉडकास्टला. माय लर्निंग कर्व किंवा माझं शिक्षण जे सध्या चाललंय ना, ते पॉडकास्टिंगच्या मार्फत चाललेलं आहे. आणि ज्या व्यक्तींना मी आदर सन्मान करतो किंवा ज्या व्यक्तींचं मला आकर्षण आहे, अशा व्यक्तीचे भरपूर पॉडकास्ट असतात. तर ते मी टप्प्याटप्प्याने पाहत राहतो आणि त्या व्यक्तीबद्दल आणि त्यांच्या स्ट्रॅटेजीजबद्दल मी शिकत राहतो. कारण शिकणं हे कंटिन्युअस प्रक्रिया असणं गरजेचं आहे, आणि त्याच्यासाठी मी पॉडकास्टचा वापर करतो. तर माझ्यासाठी तर ते फ्रीच झालंय. कदाचित त्या व्यक्तीने त्या पॉडकास्टरला पैसे देऊन पॉडकास्ट कंडक्ट करावलं असेल, वी डोंट नो, पण त्यांनी पेमेंट केलं. पण मला तर ते कॉन्टेंट फ्रीमध्ये मिळालं, तर माझ्यासाठी तर ते प्रीमियम आहे. प्रीमियम पे करतोय गेस्ट, आणि त्याचा ऑडियन्स ते ज्ञान घेतोय फ्री ऑफ कॉस्ट. जेवढं त्याचा ऑडियन्स वाढत जाईल, तेवढं त्या व्यक्तीचा बिझनेस वाढत जाऊ शकतो. आता मॅनिफेस्टेशनचा एक कोच आहे, तो लाखो रुपये पे करतो आणि पॉडकास्टिंगच्या प्लॅटफॉर्मवर येतो. पण त्याला ऐकल्यानंतर, किंवा जेवढा मोठा पॉडकास्टर असतो तेवढी मोठी त्याची ऑडियन्स बेस असतो. तर त्या ऑडियन्स बेसमधनंच त्याला स्टुडंट्स मिळतात, आणि त्या स्टुडंटचे फीज लाखांमध्ये असतात. समजा जर त्याने एखाद्या पॉडकास्टरला 25 लाख पे केले आणि तो 6 लाख रुपये चार्ज करतो त्याच्या स्टुडंट्सना, त्या पॉडकास्टमुळे त्याला समजा 100 स्टुडंट मिळाले, तर त्याने तर 6 कोटी रुपये कमवले ना. 25 लाख रुपये पे केले, दॅट इज दर ॲडव्हर्टाइजमेंट कॉस्ट, आणि 6 कोटीचं रेव्हेन्यू जनरेट केलं. तर भरपूर लोक त्यांचा बिझनेस देखील अशा पद्धतीने करतायत. हा असा एक वेगळ्या टाईपचा प्रीमियम मॉडेल झाला, जिथे जो नॉलेज देतोय एज्युकेशनिस्ट, तो त्या पॉडकास्टरला पैसे पे करतोय, पण त्याच्या गोष्टी ऐकून जे स्टुडंट्स एनरोल होत आहेत त्याच्यातनं त्याला इन्कम मिळते.